सोन पावलांनी ओली माती सजली, स्पर्शाने अवघ्या रानास जाग आली, तेजानेही मग रंग उधळले, स्वर्ण गाथेचा असा आरंभ झाला. इसवी सन 1913. पटवर्धन संस्थानिकांचं छोटंसं पण टुमदार गाव सांगली. निसर्गानं अक्षरशः मुक्त हस्तानच उधळण केली होती सांगलीवर. याच सांगली संस्थानात एक घर गोकुळासारखं नांदत होतं. श्री गणेश नारायण गाडगिळांचं. अर्थार्जनासाठी पूर्व परंपरेनं चालत आलेला सराफी व्यवसाय होता. इसवी सन 1915 साली सांगली संस्थानामध्ये प्लेगनं धुमाकूळ घातला आणि गावातील सर्व लोकांप्रमाणे गाडगीळ कुटुंबियांनीही बुधगाव येथील आपल्या मळ्यातील घरात प्रस्थान केलं. आणि इथंच एका स्वर्णयुगाचा आरंभ झाला. अनंत चतुर्दशीला जन्मलेल्या या बालकाचं श्रद्धेनं नाव ठेवलं अनंत. अनंत गणेश गाडगीळ. अर्थात पुढे हे नाव तसं कागदोपत्रीच राहिलं आणि उदयास आलं कोणीही विश्वासानं आदरानं नतमस्तक व्हावं असं नाव दाजी काका गाडगीळ. अगदी निसर्गाच्या कुशीत जन्मलेल्या, अंगापिंडानं गुटगुटीत असलेल्या घाऱ्या डोळ्याच्या या अनंताला घरातली मंडळी गमतीनं रानबोका म्हणायची. अनंताचं शालेय शिक्षण सांगलीतील सिटी हायस्कूलमध्ये सुरू झालं. अनेक आठवणींची साठवण करीत दाजीकाकांचा प्रवास चालूच राहिला. शिक्षकांविषयी नितांत आदर बाळगणाऱ्या दाजीकाकांनी सर्वच ऋणानुबंध आज तागायत जपले आहेत. मग भरघोस आर्थिक मदत देऊन शाळेला नवीन इमारत बांधून द्यायची असो, अथवा बाकावरील मित्राचा थरथरता हात हातात घेणं असो. नुसते शिक्षणातच रमले ते दाजीकाका कसले. अनंताला व्यायामाची मनस्वी आवड. त्यामुळे सांगलीतील समर्थ व्यायामशाळेत जाऊन नेमानं मल्लखांब खेळणं, जोडीला जोर बैठका मारणं हा त्यांचा आवडता छंद. अजूनही सांगलीत गेल्यावर समर्थ व्यायामशाळेतल्या आपल्या जुन्या पण लाडक्या मल्लखांबा स्पर्श केल्यापासून दाजीकाकांची पावलं माघारी वळत नाहीत. जुन्या आठवणींचा ओलावा अजूनही तसाच आहे. म्हणूनच तटस्थ मल्लखांबाप्रमाणे दाजीकाकांचं आयुर्मानही तटस्थ. वयाच्या 20व्या वर्षी दाजीकाकांनी आपल्या सराफी दुकानात जायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वडील गणेश नारायण गाडगीळ, चुलते पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि वासुदेव नारायण गाडगीळ दुकानाचा कारभार समर्थपणे हाताळीत होते. गाडगीळ कुटुंबियांची कामावरील निष्ठा, निपुणता आणि सचोटी जोखून सांगलीचे राजे धुंडीराज चिंतामणराव पटवर्धन यांनी त्यांना राजाश्रय दिला. गाडगिळांची रत्नाची अचूक पारख बघून पटवर्धनांनी त्यांना रत्न पारखी ही पदवी सन्मानानं बहाल केली. राजाश्रयामुळं आणि अखंड परिश्रमामुळं गाडगिळांचा व्यवसाय अधिक भरभराटीस आला. कालांतरानं कुटुंब वाढलं. साहजिकच व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं सर्वानुमते पुणे शहरी जाण्याचं ठरवण्यात आलं आणि मग दाजी काका, नाना काका आणि बिसू काकांनी पुण्यास प्रस्थान केलं. पुणे सुविद्य, सुज्ञानी गजबजलेलं शहर. प्रत्येक गोष्टीची सखोल शहानिशा करणारं आणि मगच पसंतीची मोहर उठवणारं, ते देखील सातत्य राखलं तरच. अशा जाणत्या पुण्यात सांगलीमधील दुकानाची 125 वर्षांची प्रदीर्घ परंपरा पाठीशी घेऊन दाजीकाकांनी पाऊल ठेवलं. पुनश्च हरिओम. नवीन ठिकाण, नवीन लोक, त्यांचे मुलखावेगळे स्वभाव, नवीन व्यावसायिक स्पर्धा, सारं काही नवीन. पण व्यवसायाची त्रिसूत्री तीच, जुन्या जाणत्यांनी ठरवून दिलेली. कधी कोणाला फसवू नये, स्वतःही फसू नये.
शुद्ध सोन्याच्या दागिन्यांचीच विक्री करावी आणि हिशेब चोख ठेवावा. दाजी काकांनी कटाक्षानं राबवलेल्या या त्रिसूत्रीमुळं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनंत कंगोऱ्यांनी व्यावसायिक प्रतिस्पर्धी देखील दाजी काकांविषयी आदरभावच ठेवतात. बघता बघता पूना गाडगीळ सराफ अँड ज्वेलर्स हे दुकान फक्त पुणेकरांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या मुखी येऊ लागलं. कोणीही मंत्रमुग्ध व्हावं असे तयार केलेले अलंकार, विनम्र सेवा, आपसुकच ग्राहकांशी निर्माण झालेली जवळीक यामुळे पूना गाडगीळ पेढीनं ग्राहकांच्या पिढ्यानपिढ्या सुवर्णधाग्यात जखडून ठेवल्या. 1958 साली आपल्याबरोबर आलेल्या विश्वासू आणि कुशल कारागिरांच्या पुढच्या पिढ्या देखील तितक्याच आत्मीयतेनं आपणाबरोबर कार्यरत आहेत ही वस्तुस्थिती दाजी काकांना सुखावून जाते. परिश्रमानं व्यवसाय वाढला. साहजिकच दाजी काकांच्या दूरदृष्टीला नवनवीन क्षितिज दिसू लागली. पुण्याची लोकसंख्या वाढली. ग्राहकांना लांबून लक्ष्मी रोडवर येणं अडचणीचं होऊ लागलं. त्यामुळे दाजी काकांनी 2001 साली पौड रोड इथं नवीन शाखेचा शुभारंभ केला. पुढे काही काळातच याच शाखेसमोर हिरे आणि मोती यांचं स्वतंत्र दालन उभं केलं. या दुकानांचा कारभार सुरळीतपणे सुरू झाल्यावर गाडगिळांनी सर्वानुमते 2003 साली चिंचवड इथं चाफेकर चौकात नवीन शाखा स्थापली. यशाला आणखीनच उधाण आलं आणि पुन्हा गाडगिळांची चौथी शाखा कॅम्पमधील पिरॅमिड या मेगा स्टोअरमध्ये दिमाखात सुरू झाली. सराफी व्यवसायाची घोडदौड सुसाट वेगानं सुरू असतानाच गाडगीळ कुटुंबियांनी भिन्न व्यवसायामध्ये यशस्वी उडी घेतली. गाडगीळ कॅपिटल सर्व्हिसेस. आर्थिक व्यवहाराच्या अनंत बाजू सांभाळणाऱ्या या व्यवसायाचा मूलमंत्र देखील आहे विश्वास. व्यवसाय सांभाळत सत्व जपणं जरा कठीणच, परंतु या 90च्या सळसळत्या तरुणाईनं जणू थकणं ही संकल्पनाच धुडकावून लावलीय. सूर्योदयापूर्वी उठून स्नानादी कार्यक्रम उरकणं, शरीर आणि मन निरोगी ठेवायचं असेल तर व्यायाम अनिवार्य या वचनांवर गाढा विश्वास असल्यानं दाजी काकांची पावलं त्यांच्याही नकळत मैदानाकडे वळू लागतात आणि मग व्यायामाबरोबरच जमते सुहृदांची एक झकास मैफल. घरी परतल्यावर हसतमुख चेहऱ्यांच्या सानिध्यात न्याहारी कधी संपते ते दाजी काकांना उमगतही नाही. धकाधकीच्या आणि तीव्र स्पर्धेच्या युगात कुटुंबातील घटकांनीच एकमेकांना हळुवारपणे जपलं पाहिजे, कारण तेच खरा मानसिक आधार देतात हे सांगताना हा वटवृक्ष आनंदानं थोडा पाणावतो. एकत्र कुटुंब पद्धतीचे दाजी काकांनी केलेले संस्कार पुढच्या पिढीने देखील तेवढ्याच आनंदानं स्वीकारले. मग दाजी काकांना वेध लागतात ते त्यांच्या कर्मभूमीचे. दररोज 4ही दुकानात जाऊन प्रत्येक बाबीची माहिती घेत, अडचणी असल्यास त्या सोडवीत, संध्याकाळी घरी परतल्यावर नातवंड आणि पतवंडांच्या मध्ये रमणं आणि दिवसभर वाट पाहत असलेल्या सहचारिणीबरोबर निवांतपणे बालगंधर्वांची पदं ऐकणं ही दाजी काकांची खरी आवड. व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्य आपापल्या परीनं जगावं माणसानं, पण समाजाचं आपल्यावर असलेलं ऋण कदापिही विसरू नये. दाजी काका गाडगीळ एक नक्षत्र, रोज नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करणारं. एक स्तंभ, पावसात वादळ वाऱ्यात सत्वावर ठाम उभा राहिलेला. एक वाट, अगम्य काळोखातही चिरंतन तेजानं झळाळणारी. एक माणूस, पश्चिमेच्या रंगांची उधळण बघत पूर्वेचा ध्यास घेतलेला. दाजी काका गाडगीळ एक अखंड श्वास.